नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. जगातील दोन महासत्ता देश पुन्हा एकदा व्यापाराच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे अमेरिका तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठा कृषी आयातदार देश म्हणजे चीन. गेल्या काही वर्षात या दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धामुळे ताणले गेलेले संबंध आता नव्या कृषी खरेदीमुळे पुन्हा सुधारताना दिसतील अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये ऐतिहासिक भेट नुकतीच झाली. दोन्ही नेत्यांनी मैत्रीचा हात पुढे करत जगाचं भविष्य बदलण्याचं वक्तव्यसुद्धा या भेटीदरम्यान केलं. त्यातच चीनने पुढील 3 वर्षांसाठी अमेरिकेकडून दरवर्षी किमान 17 अब्ज डॉलरची कृषी उत्पादनं खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही खरेदी सोयाबीनच्या सध्याच्या करारापेक्षा वेगळी असणार आहे. मग या करारामुळे जागतिक कृषी व्यापारात काय उलथापालथ होणार आहे? ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या देशांना याचा किती मोठा फटका बसू शकतो आणि भारतासाठी यात काही संधी आहे का धोका आहे, हेच आपण समजून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या विश्लेषणानुसार जगातील सर्वात मोठा कृषी आयातदार देश असलेल्या चीननं गेल्या काही वर्षात अमेरिकेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं. 2018 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापार युद्धानंतर चीननं अमेरिकन कृषी उत्पादनांवरील खरेदी कमी करत ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अर्जेंटिनासारख्या देशांकडे मोर्चा वळवला होता. परिणामी अमेरिकेची चीनकडे होणारी कृषी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली. 2022 मध्ये अमेरिकेची चीनकडे कृषी निर्यात तब्बल 38 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर ती घसरत गेली. 2024 मध्ये ही निर्यात सुमारे 24 अब्ज डॉलर राहिली, तर 2025 मध्ये ती केवळ 8 अब्ज डॉलरवरती आली. मात्र आता नव्यानं दोन्ही देशांमध्ये झालेल्या खरेदीच्या करारामुळे परिस्थिती पुन्हा बदलू शकते असे अंदाजसुद्धा वर्तवले जात आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार चीननं दरवर्षी 17 अब्ज डॉलरची अतिरिक्त कृषी उत्पादनं खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे. सोयाबीनची सध्याची खरेदी ध्यानात घेतली तर चीनची अमेरिकेकडून होणारी एकूण कृषी आयात 28 ते 30 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. याचाच अर्थ असा की चीनला गहू, मका, ज्वारी, कापूस, लाकूड, मांस आणि त्यासोबत पशुखाद्य यासारख्या उत्पादनांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढावी लागणार आहे. या करारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सोयाबीन. चीनने यापूर्वीच अमेरिकेकडून दरवर्षी किमान 25 दशलक्ष टन सोयाबीन खरेदीचं मान्य केलेलं आहे. विश्लेषकांच्या मते अमेरिकन सोयाबीनचे दर सध्या स्पर्धात्मक असल्यामुळं चीनला मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात अडचण येणार नाही आहे. विशेष म्हणजे 2016 मध्ये चीनच्या एकूण सोयाबीन आयातीत अमेरिकेचा वाटा 41% इतका होता. मात्र व्यापार युद्धानंतर हा वाटा घसरत 2024 मध्ये केवळ 20% आला. या काळात ब्राझीलनं चीनच्या बाजारपेठेत मजबूत पकड निर्माण केली. 2025 मध्ये चीनच्या सोयाबीन आयातीत ब्राझीलचा वाटा तब्बल 73.6% पर्यंत पोहोचला. म्हणजेच आता अमेरिकेची वाढती खरेदी ही ब्राझीलच्या बाजार हिस्स्यावरती थेट परिणाम करू शकते असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जातोय. फक्त सोयाबीनच नाही तर मका आणि गव्हाच्या व्यापारातही मोठे बदल होऊ शकतात. सध्या चीन ब्राझीलकडून मोठ्या प्रमाणात मका आयात करतो. तसंच इथेनॉल उद्योगातून तयार होणारं DDGS हे पशुखाद्यही ब्राझीलकडून घेतलं जातं. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया हा चीनचा मोठा गहू आणि ज्वारी पुरवठादार आहे. 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया चीनचा सर्वात मोठा गहू पुरवठादार होता, तर 2025 मध्ये ज्वारी पुरवठ्यातही तो आघाडीवर राहिला होता. मात्र आता अमेरिकन गहू आणि ज्वारीला प्राधान्य दिल्यास ऑस्ट्रेलियाच्या निर्यातीवरती दबाव येऊ शकतो असा अंदाजसुद्धा वर्तवला जातोय. तसंच कॅनडा आणि फ्रान्सकडून होणाऱ्या गहू निर्यातीवरती त्यासोबतच अर्जेंटिनाकडून होणाऱ्या ज्वारी निर्यातीवरतीही परिणाम होण्याची शक्यता त्यामुळेच व्यक्त केली जाते आहे. चीनमध्ये गहू आणि मका आयातीवरती कोटा प्रणाली लागू आहे. चीन दरवर्षी 9.64 दशलक्ष टन गहू आणि 7.2 दशलक्ष टन मका फक्त 1% आयात शुल्कावरती आयात करू शकतो. यापेक्षा जास्त आयात केल्यास तब्बल 65% शुल्क लागू होतं. 2025 मध्ये चीननं अमेरिकेकडून फक्त 5 दशलक्ष डॉलर किमतीचा मका खरेदी केला. 1 वर्षाआधी हीच खरेदी 561.5 दशलक्ष डॉलर इतकी होती. तसंच अमेरिकन गव्हाची आयात 2024 मधील 1.9 दशलक्ष टनांवरून 2025 मध्ये जवळपास शून्यावर आली. मात्र नवीन खरेदीच्या करारामुळे
या खरेदीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. 2025मध्ये चीनच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वारीची मागणी सुद्धा वाढलेली आहे. नोव्हेंबरपासून चीनने अमेरिकेकडून किमान 2.5 दशलक्ष टन ज्वारी खरेदी केलेली आहे. विशेष म्हणजे ज्वारीवर गहू आणि मक्यासारखा आयात कोटा लागू नाहीये. त्यामुळे अमेरिकेसाठी ही मोठी संधी सुद्धा एका अर्थानं मानली जाते. चीन हा अमेरिकन चिकन फीट, त्यासोबत डुकराचे कान आणि इतर मांसजन्य पदार्थांसाठी मोठी अशी बाजारपेठ आहे. अमेरिकेत ज्यांची मागणी कमी आहे अशा उत्पादनाला चीनमध्ये मोठी मागणी आहे. नुकतंच चीनने 425 अमेरिकन बीफ प्रक्रिया प्रकल्पांच्या नोंदणीला 5 वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे. तर आणखीन 77 अमेरिकन प्रकल्पांना नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र चीनने देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी बीफ आयातीवरती कोटा प्रणाली लागू केलेली आहे आणि त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त आयातीवरती 55% शुल्क आकारलं जाते. या करारात अन्नधान्याबरोबरच कापूस आणि लाकूड यासारख्या कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादनांचा सुद्धा समावेश असू शकतो असं सुद्धा भाकीत वर्तवलं जात आहे. चीनच्या अमेरिकेकडून होणारी कापूस आयात 2024 मधील $1.85 अब्ज वरून घटत 2025 मध्ये केवळ $225.7 दशलक्ष वरती आली होती. मात्र आता या खरेदीत पुन्हा वाढ होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. या खरेदी करारामुळे जागतिक कृषी व्यापारातील समीकरणं बदलू शकतात. जर चीननं अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली तर ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांना पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील. त्यामुळे जागतिक बाजारात स्पर्धा वाढू शकते. भारतीय कृषी निर्यातदारांसाठी ही परिस्थिती काही क्षेत्रात संधीसुद्धा निर्माण करू शकते, तर काही पिकांमध्ये म्हणजे शेतमालामध्ये जागतिक दरावरती दबावसुद्धा आणू शकते. थोडक्यात काय तर अमेरिका आणि चीनमधील कृषी खरेदीचा व्यापार किंवा करार केवळ कृषी व्यापाराचा विषय नाही आहे, तर तो जागतिक अर्थकारण, अन्न सुरक्षा आणि भविष्यातील कृषी बाजारपेठांच्या दिशेचा एक संकेतसुद्धा मानला जातो आहे. आता पुढील काही महिन्यात चीन प्रत्यक्षात किती खरेदी करतो आणि या करारामुळे जागतिक कृषी व्यापारात किती मोठी उलथापालथ होते यावरही बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.